लासलगाव मर्चंट असोसिएशनच्या सभासदत्वाच्या मुद्द्यावरून अलीकडेच नव्या आणि जुन्या व्यापाऱ्यांमध्ये उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रसारमाध्यमांमध्ये लासलगाव बाजार समितीच्या कामकाजाविषयी चुकीच्या आणि एकांगी आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत असून अशा प्रकारे बाजार समितीची बदनामी तात्काळ थांबवण्यात यावी असं आवाहन बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर DK जगताप आणि उपसभापती संदीप दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। यावेळी जगताप यांनी सांगितलं की राज्यातील शेतकरी बांधवांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळावा, विक्रीसाठी सुलभ आणि पारदर्शक व्यवस्था उपलब्ध व्हावी, आर्थिक फसवणूक आणि पिळवणूक टाळली जावी, त्याचबरोबर चोख वजनमाप आणि वेळेत देयके मिळावीत या उद्देशानं राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। या अनुषंगानंच 1 एप्रिल 1947ला स्थापन झालेली लासलगाव बाजार समिती आज तागायत शेतकरी आणि इतर बाजार घटकांच्या हितासाठी सातत्यानं कार्यरत आहे। बाजार समितीतील पारदर्शक लिलाव पद्धती, चोख वजनमाप आणि 24 तासांच्या आत रोख अथवा ऑनलाईन देयक अदा करण्याच्या विश्वासार्ह व्यवस्थेमुळे नाशिकसह अहिल्यानगर, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार या जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या प्रमाणावर आपला शेतीमाल विक्रीसाठी या ठिकाणी आणतात। आशिया खंडामध्ये कांद्याच्या बाजारपेठेसाठी ओळख असलेल्या या समितीमध्ये भुसार, तेलबिया, टोमॅटो, डाळिंब, द्राक्षमणी आणि भाजीपाला यांचीही मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री होते। बाजार समितीत उघड आणि स्पर्धात्मक लिलाव ही पद्धत काटेकोरपणे राबवली जाते। गेट पासद्वारे वाहनांची नोंद, क्रमवार लिलाव, अधिकृत लिलाव पुकारणाऱ्यांकडून बोली जाहीर करणं, 3 वार अंतिम घोषणा, लिलावाचे वेळे, सौदे नोंद आणि लिलावानंतर अधिकृत सौदेपट्टी याप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं पार पडते। लिलावानंतर बाजार समितीच्या डिजिटल भुईकाट्यांवर विनामूल्य वजनमाप करून शेतकऱ्यांना तोलणारामार्फत काटापट्टी दिली जाते। शेतकरी हितासाठी बाजार समितीनं वाहनतळांचे काँक्रिटीकरण, स्वच्छ पिण्याचे पाणी, भोजन आणि निवास व्यवस्था, स्वच्छतागृह, अल्प व्याजदरामध्ये तारण कर्ज, खत विक्री, रुग्णवाहिका, वैकुंठ रथ या विविध सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। 13 एप्रिल 2026ला काही नवीन परवानाधारक व्यापाऱ्यांनी पूर्वसूचना न देता थेट लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्यामुळे काही जुन्या व्यापाऱ्यांनी लिलावावर बहिष्कार टाकला। परिणामी काही काळ लिलाव प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला। बाजार समितीनं तात्काळ दोन्ही पक्षांची बैठक घेऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आणि लिलाव पुन्हा सुरू करण्यासाठी निर्देश दिले। काही व्यापारी त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने परिस्थिती तात्पुरती तणावपूर्ण झाली आणि शेतकरी वर्गाकडून रस्ता रोको आंदोलन झालं। त्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणं, शेतकऱ्यांचे नुकसान टाळणं आणि लिलाव प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवणं या दृष्टीने बाजार समितीनं तात्पुरता निर्णय घेतला। यात कोणत्याही नवीन व्यापाऱ्यांना विरोध करण्याचा बाजार समितीचा हेतू नव्हता आणि नाही, उलट स्पर्धा वाढवून शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळावा हीच बाजार समितीची भूमिका असून प्रसारमाध्यमांमध्ये नवीन व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना अधिक दर मिळत असल्याचं चित्र रंगवण्यात आलंय। मात्र वस्तुस्थिती अशी आहे की त्या दिवशी नवीन व्यापाऱ्यांमार्फत खरेदी करण्यात आलेल्या 59 शेतकऱ्यांपैकी केवळ एका शेतकऱ्याच्या 7 क्विंटल 70 किलो सोयाबीनला 5,800 रुपये हा उच्चांक दर मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांचे सोयाबीन सरासरी 4,973 रुपये या दराने विक्री झाले। तर दुपारच्या सत्रामध्ये जुन्या व्यापाऱ्यांमार्फत खरेदी करण्यात आलेल्या 22 शेतकऱ्यांच्या 47 क्विंटल 75 किलो सोयाबीनपैकी एका शेतकऱ्याच्या 9 क्विंटल 40 किलो सोयाबीनला 5,800 रुपये हाच उच्चांक दर मिळाला असून उर्वरित शेतकऱ्यांच्या सोयाबीन सरासरी 5,392 रुपये या दराने विक्री झाले। त्यामुळे या बातम्या तथ्यहीन नसून शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या आहेत। त्याचबरोबर खाणाखुणांवर भाव ठरवला जातो या आरोपाबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितलं की लिलाव प्रक्रियेमध्ये तोडी बोलीसोबत हातवारे किंवा संकेतांचा वापर हा पारंपरिक लिलाव पद्धतीचा एक भाग आहे। मात्र अंतिम दर हा नेहमी स्पर्धात्मक बोलीद्वारेच निश्चित केला जातो आणि अधिकृतरित्या नोंदवला जातो। लासलगाव बाजार समिती ही राज्यातील अग्रगण्य बाजार समिती असून तिच्या बाजारभावावर राज्यातील इतर बाजारांचे दर ठरतात। त्यामुळे कोणतीही पडताळणी न करता प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांमुळे बाजार समितीची प्रतिमा मलिन होण्याबरोबरच शेतकरी वर्गामध्ये संभ्रम निर्माण होते। त्यामुळे सर्व प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थिती खातरजमा करूनच बातम्या प्रसिद्ध कराव्यात आणि बाजार समितीची बदनामी थांबवावी असं आवाहन सभापती जगताप यांनी केलं आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, मका व इतर भाजीपाला विक्रीसाठी येत असून ज्या वेळेला मालाची विक्री होते आणि वजन होतं त्यानंतर त्याच दिवशी त्या शेतकऱ्याला त्या व्यापाऱ्याकडनं पेमेंट अदा केलं जातं। जर समजा
सुट्टीचा वार असेल तरी दुसऱ्याच दिवशी पेमेंट त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला अदा केलं जातं. आणि असा हा 1947 पासून मार्केट कमिटीचा जो सुरुवात झालेली आहे त्यापासून आजपर्यंत शेतकरी बांधवांना कुठलाही त्रास या मार्केट कमिटीकडून झाला नाही. परंतु नवीन व्यापारी आणि जुने व्यापारी असा वाद एक 8-10 दिवसापूर्वी सुरू झाला. परंतु तो वाद तसा नसून, कुठलाही वाद नसताना तो वाद झालेला बऱ्याच पेपरला दिलेला आहे ते चुकीचं आहे. आणि चुकीचं जर पेपरला दिलं तर ते मार्केट कमिटीची बदनामी होऊ शकते. शेतकऱ्यांवरती त्याचा चुकीचं जरी असलं तरी परिणाम होऊ शकतो. तरी असं कुठल्याही संस्थेकडनं किंवा कोणत्याही पेपरला अशी चुकीची माहिती दिल्या जर गेली तर त्या पेपरवर किंवा संस्थेवर कारवाई केल्याशिवाय मार्केट कमिटी राहणार नाही. योग्य असेल तर त्यांनी लिहिलंच पाहिजे, परंतु जर चुकीचं असेल तर ते लिहिणं अत्यंत चुकीचं लिहिणं हे यापुढे जर निदर्शनास आलं तर मार्केट कमिटी कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. नवीन व्यापारी आणि जुना व्यापारी असा संघर्ष झाल्यानंतर काही वर्तमानपत्रांमध्ये लासलगाव बाजार समितीच्या निलाव प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली गेली होती. ती अत्यंत चुकीची बातमी काही वर्तमानपत्रांमध्ये छापून आली. निलाव लासलगाव बाजार समितीचा हा पारदर्शक आणि माईकद्वारे केला जातो आणि त्या दिवशीच जिल्ह्यातील इतर बाजार समितींपेक्षा लासलगाव बाजार समितीमध्ये धान्याला निश्चितच जास्त भाव मिळाला आहे. अशा चुकीच्या बातम्या छापल्यामुळे लासलगाव बाजार समितीची बदनामी होत असून बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांवर याचा परिणाम होतो. त्यामुळे यापुढे अशा कुठल्याही बातम्यांची दखल बाजार समितीकडून घेतली जाईल आणि चुकीच्या बातम्या आल्यास कायदेशीर कारवाई निश्चित केली जाईल. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव.